लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन। आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन। बातमी आहे नांदगाव येथून। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव शहरातील फुले चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार सुहासअण्णा कांदे आणि त्यांच्या पत्नी सौ अंजुमताई कांदे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी आमदार कांदे यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देताना नांदगावकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे, विकास कामांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी जाहीर केले की लवकरच फुले दाम्पत्याचा पूर्णाकृती पुतळा फुले चौकात उभारण्यात येणार असून त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात केले जाईल। यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, फुलेप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रांतीवीर ज्योतिबा फुलेंचा आजच्या खरं तर ज्यांनी शिक्षण दिलं, ज्यांनी जीवन जगण्याची आपल्याला दिशा दाखवली, अत्यंत वाईट आणि खडतर परिस्थितीमधून आपल्याला या समाजामध्ये कसं वावरायचं हे शिकवलं, आज त्यांची जयंती आहे। मी ह्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आपलं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी मुलींना शिकवलं, ज्यांनी मुलींना स्वातंत्र्य काय असतं अशा आपल्या सगळ्यांच्या आईसाहेब जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा सावित्रीबाई फुले यांचा आपण ह्याच ठिकाणी काकाजी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतोय। पुतळा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं परमेश्वराच्या कृपेने एवढ्या महिना 2 महिन्यामध्ये याचं अनावरण होईल। तसेच साळवे सर, मला सांगायला अभिमान वाटतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, त्याची परवानगी झालेली आहे, तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे। त्याच्यामुळे एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो। पुनश्च एकदा या गावाने शिवसेना पक्षावर प्रचंड असा विश्वास ठेवला आणि मला प्रचंड असं मतं दिले, त्याबद्दल मी नम्रपणे हात जोडून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। भविष्यात परमेश्वर ह्या विश्वासाला मला कायम ठेवील, मला कधी कुठली दुर्बुद्धी देणार नाही अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.